आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने आज यवतमाळमध्ये शिवसैनिकांचं अनोख्या पद्धतीने असं शिवसंकल्प प्रशिक्षण शिबिर जे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचा समारोप जो आहे तो आज या ठिकाणी केला जाणार आहे। यवतमाळच्या हॉटेल वेनेशन या ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर जे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। साधारणतः यवतमाळ जिल्ह्यातील 3700 हून अधिक पदाधिकाऱ्यांना जे आहेत ते प्रशिक्षित जे आहेत ते केलं जाणार आहे। ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, शिवाय आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसैनिकांना कशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानासोबत काम केलं पाहिजे याचं प्रशिक्षण जे आहे ते शिवसैनिकांना दिलं जाणार आहे। अशा पद्धतीचा हा उपक्रम जो आहे तो राज्यात पहिल्यांदाच यवतमाळमध्ये राबवला जात आहे। संजय राठोड यांच्या संकल्पनेतून अशा पद्धतीने हे अनोखं शिबिर जे आहे ते आज या ठिकाणी घेतलं जाणार आहे। नोंदणी केलेल्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिलेल्या पदाधिकाऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश जो आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे। या संपूर्ण शिबिरामध्ये 2 सत्रामध्ये हे शिबिर जे आहे ते या ठिकाणी चालणार आहे। पहिल्या सत्रामध्ये शिवसैनिकांना जे आहे ते मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। विविध ॲपच्या माध्यमातून प्रशिक्षित देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यानंतर समारोप जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने एक प्रचाराचा श्री गणेशा जो आहे एक या संपूर्ण शिबिराच्या माध्यमातून होणार आहे। काय नेमका कानमंत्र आजच्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये एकनाथ शिंदे शिवसैनिकांना देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या संपूर्ण आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या शिबिराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि एक महत्त्व जे आहे ते या संपूर्ण शिबिराला आलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।